मित्रांनो, आज आपण जर पाहतो म्हटलं आपली जी ॲव्हरेज लाईफ होती, आपण 100, 110, 125 वर्ष जे पूर्वी जगत होतो, बट आज आपलं आयुष्य खूप कमी झालेलं आहे. आता मित्रांनो, एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल लाईफ स्केल मी तुमच्या समोर ज्यांना मांडणार आहो. मित्रांनो, मी माझ्या स्वतःचे तुम्हाला एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतो. बघा, माझे जे पंजोबा होते म्हणजे आजोबाचे वडील आरामात ते 100, 110 वर्ष जगले. तेच जर मी पाहतो म्हटलं माझे आजोबा आहे, त्यांचं थोडं कमी झालं, 80, 85, 90 पर्यंत जगले. माझ्या वडिलांची जे जनरेशन आहे ते 60, 65 पर्यंत त्यांची ॲव्हरेज लाईफ आलेली आहे मित्रांनो. आणि तेच जर बघतो म्हटलं माझी जनरेशन, आपली जनरेशन जे आहे 45, 50, 55 पर्यंत आलेली आहे. मग विचार करा मित्रांनो, आपली जे नेक्स्ट जनरेशन असणार आहे त्यांचं काय होणार आहे. ओके. आणि तेच जर आपण बघतो म्हटलं माझे जे पंजोबा होते मित्रांनो, माझ्या पंजोबाचे जे केस पिकणं आणि चष्मा लागण्याची जी एज होती, जेवढी माझी आजोबाची ॲव्हरेज लाईफ होती तेवढ्यामध्ये 80, 85 वर्षी पंजोबाचे केस पिकत होते. कुणाकुणाचे तर न पिकताच चालले गेले. तेच जर मी माझ्या आजोबाचं बघतो म्हटलं, जेवढं वडिलांची ॲव्हरेज लाईफ होती तेवढे आजोबांचे त्या लाईफ मध्ये म्हणजे 60-65व्या वर्षी आजोबाचे केस पिकले. वडिलांचे 40-45 वर्षी जेवढी आपली ॲव्हरेज लाईफ झालेली आहे. आणि तेच मित्रांनो, आपलं जर पाहतो म्हटलं आपण तर 20 आणि 25 पेक्षा पण अगोदरच आपले केस पिकून राहिले, चष्मा लागून राहिले. आता विचार करा मित्रांनो, आपली जे नेक्स्ट जनरेशन आहे त्या नेक्स्ट जनरेशनचं काय होणार आहे. हा एक सगळ्यात मोठा आपला क्वेश्चन आहे. मग मला सांगा मित्रांनो, या पूर्ण पृथ्वीवर माणसाला सोडून असं एक तरी मला जनावर दाखवा ज्याला निसर्गाने म्हणजे फुल्ली फॅसिलिटीज मध्ये पाठवलेलं आहे. ओके. तर मित्रांनो, आपण एक हुशार प्राणी आहोत, बट आपण काय केलेलं आहे, माणसाला सोडून बाकी सगळे जनावर जेवढी ॲव्हरेज लाईफ आहे तेवढी प्रॉपरली जगून चाललेले आहे. फक्त आपलीच जे ॲव्हरेज लाईफ आहे मित्रांनो इथं कमी झालेली आहे. म्हणजे आपल्या कुठंतरी खूप मोठ्या चुका होऊन राहिलेल्या आहे. आता आपल्याला आपल्या चुका कुठं होत आहे ते शोधावे लागणार आणि त्याचं जे सोल्युशन काढावे लागणार. नाहीतर मित्रांनो, समोरची परिस्थिती खूप भयंकर येणार आहे आणि आजपासूनच आपल्याला जे आहे त्या परिस्थिती सोबत लढण्यासाठी जे आहे मजबूत बनावं लागणार मित्रांनो. धन्यवाद.